मी सुनील मेश्राम अन्याय अत्याचार संघटनेचे अध्यक्ष आहो। मी माझ्याकडे गरीब लोक जे सोसायटीवाल्याने आजच्या तारखेमध्ये रजिस्ट्री लावून दिला 2022 मध्ये 23 मध्ये लोकांना रजिस्ट्री लावून दिल्या। मी आजच्या तारखेमध्ये मी चेअरमॅनला भेटलेला आहे, माझी एक कापी दिली आहे, ते वाटला तर वाचून हे कापी मी चेअरमॅन साहेबांना दिली आहे। एक कापी मला ओसी कापी दिली आहे। मला हेच विनंती आहे तर गुंठेवारी म्हणजे जसं लागू केलं ते गुंठेवारी म्हणजे 2021, 22, 23 ची रजिस्ट्री एक्सेप्ट केला पाहिजे चेअरमॅननं। कोणत्या याच्यामध्ये हे सर्व जेवढे नागरिक गरीब लोक माझ्याकडे येतात न्याय मागायला, मी न्याय देवाला इथपर्यंत आलेलो आहो, चेअरमॅनला भेटलो। हे चेअरमॅन असे म्हणाले की आम्ही शासनाकडे पाठवून हे गुंठेवारीच्या कायदा यांना आपल्या थरावर करू शकतात, फक्त आम्ही आपल्या थरावर करायला पाहिजे ना। अन्याय अत्याचार प्रतिकार संघटन महाराष्ट्र प्रदेश त्याचा महासचिव बोलतो किशोर सोमकुवर। नागपूर सुधार प्रन्यासने जे गुंठेवारीमध्ये अर्ज मागवलेले आहे त्याच्यामध्ये अट टाकलेली आहे की 2021च्या 20च्या नंतरच्या रजिस्ट्री एक्सेप्ट करणार नाही, परंतु गुंठेवारी नियमामध्ये तसं आहे नाही। आणि ॲक्च्युली नागपूरमध्ये आणि भारतामध्येच फक्त एकच आहे नागपूर सुधार प्रन्यास, हे भारतामध्ये त्या इंग्रजाने काढून ठेवला 1935 मध्ये नागपूर सुधार प्रन्यास। पण हे काहीच नागपूरचा सुधार करत नाहीत। नागपूरमध्ये 2-2 विकास संस्था त्या कशा पूर्ण भारतात कुठेच नाही अशा। त्यामुळे एकतर माझी मागणी ही आहे की नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करायला हवी, कारण की त्यांना जे काम दिलं होतं तर ते गोरगरिबांचे जसं मी उदाहरण सांगतो, 600 फूटचे प्लॉट जे आहेत तिथे 20 फुटाचे 30 फुटाचे काही जे रोड आहेत ते अतिक्रमणामध्ये घेरलेले आहेत। आज तिथे फायर ब्रिगेडची गाडी जायला, एखाद्या घरात आग लागली तर ती जायला जागा नाही। मग हे सुधार काय करताय नागपूर सुधार प्रन्यास? आणि फक्त ग्राउंड रेंट घेते, डेव्हलपमेंट नाही करत आणि विकास काहीच नाही आहे। त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त केली पाहिजे आणि फक्त एकच विकास प्राधिकरण म्हणजे महानगरपालिका हेच ठेवायला पाहिजे। ही आमची अन्याय अत्याचार प्रतिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश सुनील मेश्राम यांच्याकडून मागणी आहे।